बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक M.B. तोडकर लिखित कादंबरी गावकूस भाग 10. गावामध्ये फेरफटका मारून सयाजी मळ्याकडे निघून गेला. वहिनी व पाहुणे मंडळी गोळा झाली. पाहुण्यांचा पाहुणचार झाला. रणजितची पत्नीही हजर होती. ढेलजतच चर्चा सुरू झाली तसा रणजितनं डायरेक्ट विषयालाच हात घातला. आपल्या दोघी बहिणींकडे बघत, हे बघ सुमन, विषय फार गहन आहे आणि नाजूक आहे. सयाजीनं पहिल्यांदाच पमाबद्दल मागणी घालायचा विषय काढला आहे. पमाबद्दल आणि तिच्या पूर्वायुष्याबद्दल तुम्हाला सर्व ठाऊकच आहे. त्याचबरोबर तुमच्या दोघींच्या नवऱ्या देखत आणखी एकदा पमाबद्दल सांगतो. पाहुणं, पमा ही अतिशय सालस रूपवान मुलगी आहे. पण 4-6 महिन्यांचा संसार होऊन ती विधवा झाली. पण तिच्या लग्नापूर्वीच सयाजीचं आणि पमाचं एकमेकांबद्दल खूप आकर्षण आणि प्रेम होतं. पण सोयरीक जमत नव्हती. त्यामुळं पमाकडच्यांनीही विषय घेतला नाही आणि आपल्याकडच्यांनीही विषय काढला नाही. त्यात पमाचं घाईगडबडीत लगीन होऊन गेलं. तवापासनं 2-4 महिने सयाजी एकलकोंडा वागू लागला. तवा साऱ्यांनाच पश्चाताप झाला, पण उपयोग नव्हता. पमा सासूरवाशीन झाली होती. पण रणजितला मध्येच थांबवत सुमन सद्गदित होऊन पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत म्हणाली, दादा, सयाजीचं एकलकोंडापणाचा काळ आम्ही अनुभवला आहे. माहेर पोरकं वाटत होतं आम्हाला त्या वेळेला. दोघी बहिणी आणि त्यांचं पती यांनी बाजूला जाऊन थोडीशी चर्चा केली. शेवटी रणजितच्या मेहुण्यानेच निर्णय दिला, आम्हाला कुणी काही म्हणू दे, पण वाघासारखा निधड्या छातीचा, प्रसंगी कठोर तर प्रसंगी मलूल असणारा सयाजी पाहिजे आम्हा सर्वांना. आम्हाला परत सयाजीला एकलकोंड झालं पाहायचं नाही. आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे. पै पावनं अपतेष्ट घेऊन काय करायचं आहे आम्हाला. तेव्हा चांगला निर्णय घेतला आहे. पुढलं काम तडीच न्या. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. दोन्ही मेहुण्यांनी रणजितला धीर दिला होता. रणजित आणि त्याची पत्नी दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आनंदाची छटा उमटली. तात्यांचा मूत्र बिचाना आता ढेलजमधून हलवून आतल्या घरात घेतला होता. त्यांना वर्दळ सोसत नव्हती आता. ते आता खूप क्षीण आणि जर्जर झालं होते. अंगात त्राण राहिला नव्हता. थोडीफार आल्या गेल्यांची ओळख पटण्यापुरती तब्येत राहिली होती. तरी हा झालेला निर्णय तात्यांच्या कानावर घालणं हा औपचारिकतेचा भाग, आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारा होता. म्हणून सारेजण माळी घराला लागून तात्याच्या बिछानाजवळ गेले. सुनबाईंनी तात्यांना सांगितलं, तात्या, सयाजी आणि पमाचं लगीन करायचा निर्णय झाला आहे आम्हा सर्वांचा. तात्यानं नजर फिरवली. मुली, जावई, रणजित सुनबाई भोवती उभे होते. कोरड पडलेल्या सुरात तात्या स्मित हास्य करीत म्हणाले, चांगलं झालं, माझा सयाजी सुखी होईल. मग साऱ्यांनाच आनंद झाला. एवढ्यात दुपार टळून गेली होती. एव्हाना सयाजीही मळ्याकडून आल्यानंतर झालेला निर्णय त्याच्या कानावर घातला. सयाजीच्या मनात मेघ दाटून आल्यावर पिसारा डोलारत मोर चालू लागतो तसं सयाजीचं मन आनंदानं डोलू लागलं. आनंदाच्या भरात तो बहिणींच्या, पाहुणं मंडळी, भाऊ आणि वहिनीच्या सहाऱ्यांच्या खाली वाकून पाया पडू लागला. शेवटी तात्यांचा आशीर्वादही महत्त्वाचा होता. आज जाऊन तात्यांच्याही पाया पडून आशीर्वाद घेतला. हसऱ्या चेहऱ्यानं तात्यानंही आशीर्वाद दिला. आता भावशांनाचा निर्णय तसा खूप महत्त्वाचा होता. रणजितनं सयाजीला विचारलं, सयाजीराव, आपली बाजू तर बळकट झाली, पण अजून भावशांनाचा विचार कुठे घेतला आहे. सयाजीला अण्णाबद्दल खात्री होती. अण्णा कधीच नकार देणार नाही. पण विचारणार कोण आणि कसं विचारायचं यावर रणजित म्हणाला, माणूस पाठवून द्या आणि बाजी खोताला वाड्यावर बोलवून घ्या. सयाजीलाही पटलं.
लगेच सयाजीनं घरगड्याकडनं बाजी खोताला बोलावणं धाडलं. संध्याकाळी 5च्या सुमारास वाड्यावरनं माणूस आला बघून बाजी बुचकळ्यात पडला. काहीतरी महत्त्वाचं काम असणार. तू हो मोर, मी आलोच, म्हणून बाजीनं वाड्यावरून आलेल्या माणसाला पुढं धाडलं. सायंकाळी 5च्या सुमारास बाजी खोत वाड्यावर आला. ढेलजेतच सारी मंडळी बसलेली होती. पाहुणं मंडळी, तात्यांच्या मुली, रणजित, सयाजी ढेलजत बसलेली. या बाजी नाना, वर या, बसा. साऱ्यांनी बाजीचं स्वागत केलं. चर्चेला सुरुवात केली. नाना, तुमच्यावर एक कामगिरी सोपवायची आहे. रणजितनं विषय काढला. बोला भाऊ, काय म्हणतासा? भावशांनाची पमा आणि सयाजी दोघांचं लग्न करून टाकायचा निर्णय घेतलाय आम्ही साऱ्यांनी. अहो, एक नंबरच काम होईल बघा. जोडा अक्षी लक्ष्मीनारायणासारखा आहे आणि ती पोरगी बी सून म्हणून तुमच्या घराला सोबल. यावर रणजितनं सांगितलं. नाना, खुद्द सयाजीनंच मागणी घालायचा विचार केला आहे. दोघांचं एकमेकावर आधीपासूनच प्रेम आहे. हा मग दुधात साखरच. पण एक गोष्ट त्यामध्ये महत्त्वाची आहे. तुम्ही दांडगे सूर, ती एक गरिबा घरची लेख आहे आणि त्यात यदुवा आहे. फार कटाक्षानं राहावं लागेल तुम्हाला, कारण ह्यो समाज लई वंगाळ आहे. साधल्याचं वाटे करी आणि बुडलेल्याचं पैर करी, असा समाज आहे ह्यो. त्यातही काय नासक्या कांद्यासारखी मंडळी असतात. हे का सांगतोय? आज तात्या धरणीला आहेत. ते असतं तर गोष्टी वेगळी होती. त्यातनं बी कोणी फणा वर काढायचा प्रयत्न केलाच तर पमाला दुःख व्हायचं, म्हणून विषय मांडला मी. राग म्हणू नका बरं का. अहो नाना, आम्ही तात्यांच्या जागीच मानतोय तुम्हाला, रणजित म्हणाला. बरं, मग कसं करूया? आज सांच्याला जाऊन अन्नाची गाठ घेऊया. होकार आला तर 2-4 दिवसात लग्नाचा बेत उरकून टाकूया. नुकतीच तुळशीचे लग्नही होऊन गेल्यात ना. मग मुहूर्त बघू जवळचाच आणि उरकून टाकू लगीन. बरं आहे, सांच्याला मी अण्णाच्या घरी जातो. तुम्ही पण आवरून या की 7-8 वाजता, असं म्हणून बाजी निघून गेला. पाहुणे मंडळींनी पण आज शिवगावातच मुक्काम ठोकला होता, कारण वधू पक्षाचा निर्णय ऐकण्यासाठी म्हणून सयाजीच्या भणी आतुर झाल्या होत्या. तो निर्णय रात्री उशिरा करणार होता. संध्याकाळ टळून गेली होती. 7-8च्या सुमारास अण्णा सोप्यातल्या खाटल्यावर पोहोचला होता. शेवंता, पमा आपल्या स्वयंपाकाच्या कामात मग्न होत्या. बिनू जनावरांचं चारापाणी आवरून सोप्याला जोत्यावर खांबाला टिकून बसला होता. वसंताचंही कंदिलाच्या उजेडात लिखाणाचं काम चाललं होतं. सदाच्या स्टेशनरीच्या दुकानात लाईट नसल्यानं दिवसा उजेडाबरोबर बंद करून घरी आलेला होता त्यो. एवढ्यात अंगणात बाजीनं हाक दिली. अण्णा आहेत काय? कोण हाय? कंदिलाची कडी वर उचलून धरीत विचारलं. मी बाजी हाय. ह्या टायमाला बाजी खोताना आपल्या घराकडं? अण्णाला जरा आश्चर्यच वाटलं. कामाशिवाय वाकडी वाट उभ्या आयुष्यात न करणाऱ्या बाजीला बघून उत्साहीपणे अण्णा म्हणाला. या की नाना, आत या. बाजी आत आला. सोप्यातल्या खाटावर मध्ये बाजीला जागा करून देत अण्णा खाटाच्या कडेला झाला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. वसंता, पमा, बिनू, सदा यांची पण बाजीनं औपचारिक विचारपूस केली. तोपर्यंत रणजित भाऊ या अण्णाच्या सोप्यात दाखल झालं होतं. साऱ्यांचं चहापाणी झाल्यावर अण्णानंच विषय काढला. मी नाही समजलो, माझ्याकडे काय महत्त्वाचं काम काढले दोघांनी? वय, महत्त्वाचंच आणि नाजूक विषय घेऊन आम्ही आलो. शेवंताचं स्वयंपाकाकडचं लक्ष विचलित झालं. भाकरी करीत असली शेवंतामध्येच थांबून सोप्यातल्या माळी घरात येऊन कान देऊन ऐकू लागली. नाजूक विषय म्हटल्याचा ऐकल्यावर शेवंताची उत्सुकता अधिकच वाढली. हे बघा अण्णा, डायरेक्ट विषय सांगतो. सयाजी आणि पमाचं एकमेकावर आधीपासूनच प्रेम आहे
असं सयाजीच्या बोलण्यातूनच आलंय. दोघंही एकमेकाला जीवापाड पसंत करतात. तेव्हा दोघांचं लग्न लावून टाकायचा विचार केला रणजित भाऊनी, त्यांच्या बहिणींचं आणि तसंच त्यांच्या दोघींच्या मालकांचं. यात महत्त्वाचं म्हणजे तात्या, या साऱ्यांनी या दोघांच्या लग्नाचा विचार पक्का केला आहे. फक्त तुमच्या आणि शेवंता वहिनीच्या होकाराची वाट बघायला लागल्यात ही मंडळी. बाजीनं तडाक्यात सांगून टाकलं. हे ऐकून अण्णा मनोमन आनंदित झाला आणि थोडासा खिन्नही झाला. आज ही मंडळी दांडगेसूर आहेत. उद्या कुणी ओरकडा काढला आणि जखमीवर मीठ चोळलं तर पमाची वाताहात झाल्याशिवाय राहणार नाही. अण्णा विचार करत होता तेवढ्यात बाजीनं सांगून टाकलं. हे बघा अण्णा, तुम्ही काय विचार करताय ते माझ्या ध्यानात आलंय. आता लगीन होऊन जाईल, उद्या कुणी जखमेवरली खपली टोकरलीच तर अनर्थ होईल असंच वाटतंय ना तुम्हाला? होय, माझा सयाजीरावावर पूर्ण भरोसा आहे. पण कुणी नातेवाईक आप्तेष्टांनी भविष्यात टोकरायचा प्रयत्न केला तर अवघड होईल पमाचं जीनं. यावर रणजित म्हणाला, तिची जबाबदारी मी घेतोय. अहो, आम्ही घट्ट असल्यावर कुणाची बिशाद आहे बोट दाखवायची? मग ठीक आहे, माझी मान्यता आहे सयाजीरावानं पमाच्या लग्नासाठी. माळीघरात डोकावत बाजी म्हणाला, शेवंता वहिनी, तुमचा काय विचार आहे? अहो, माझं काय असणार, तुम्ही विचार केलाय म्हटल्यावर लेकीच्या आयुष्याचं कल्याणच होईल की. शेवंतानं माळी घरातनंच सोप्यात डोकावत सांगितलं. वसंता बिनूकडे बघत बाजी म्हणाला, काय रे बाळांनो, तुम्ही बी आता बडदी झालायसा. तुमचं बी काय मत आहे ते सांगा की. साऱ्यांनीच होकार दिला. आता मुख्य म्हणजे पमाचा होकार घ्यायचा बाकी होता. बाजीनं पमाला सोप्यात बोलावून विचारलं, काय ग पुरी, सयाजीचा आणि तुझा एकमेकावर लई जीव आहे हे खरं आहे काय? तिनं माननच होकार दिला आणि लाजून चाटदिशी माळी घरात निघून गेली. उद्या आम्ही तयारीनिशी आणि रीतीप्रमाणे पमाला ओटी भरायला येतोय. लग्नाचा सारा खर्च आम्हीच करणार आहे. मुलगी आणि फक्त नारळ द्यायचा आहे आणि लग्नाला उभा राहायचं आहे. आता लगीन कसं आणि कुठं करायचं हे आम्ही नंतर कळवतो. असं सांगून रणजित भाऊ आणि बाजी खोत निघून गेले. अण्णा आणि शेवंता मनोमन आनंदून गेले होते. सांजवात अजून जळत होती. शेवंतानं अण्णा सहसाऱ्या लेकरांना घेऊन देवासमोर साखर ठेवली. पमा सहसाऱ्याने देवासमोर गुडघे टेकून नमस्कार केला. इकडं दुसऱ्या दिवशी वाड्यावर लग्नाची घाई आणि तयारी सुरू झाली. घरातल्या काहींचं म्हणणं होतं की साधं लग्न करायचं, तर काहींचं म्हणणं की रीतसर जंगी लग्न करायचं. सयाजीरावांच्या राजकीय क्षेत्रामधल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं, या लग्नामुळं सयाजीची राजकीय पत फार मोठी होईल. एका विधवेला मुलाचा आधार देऊन कृतकृत्य केल्याच्या समाज मनावर एक वेगळा ठसा उमटला जाऊन राजकारणात सयाजीराव मोठी मुसंडी मारतील, असा मुत्सद्दीपणाचा विचार काही सहकारी मंडळी मांडित होते. ते सयाजीलाही पटलं होतं. सहाऱ्यांचं एकमत होऊन गावातच झेंडा चौकात जंगी लग्न करायचं ठरलं. झेंडा चौकात एकरभर जागेत मांडव घातला गेला. सर्व आप्तेष्ट नातेवाईकांना पत्रिका धाडण्यात आल्या. त्याचबरोबर जिल्हा पातळीच्या नेते मंडळींनाही पत्रिका पाठवल्या गेल्या. ठरल्याप्रमाणे रीतसर पमाची ओटी भरून सर्व सोपस्कार, हळदी समारंभ सार यथोचितरित्या पूर्ण केलं आणि 8 दिवसातच मुहूर्त ठरवून लग्नाचा बार उडवून दिला. या लग्नाबद्दल कुठली चर्चा करायचं कुणाचं धाडस झालं नव्हतं. कारण पंचक्रोशीत तात्यांचा आणि त्यापाठोपाठ रणजित भाऊ आणि सयाजीरावांनीही तितकाच दरारा निर्माण केला होता. उलट आसपासच्या 10 गावात एकच चर्चा होती. सयाजीराव मोठ्या मनाचा माणूस, एवढ्या उच्च घराण्यातला, मोठं शिक्षण घेतलेला माणूस असून एका विधवेला आश्रय देऊन तिचं सोनं केल्याची चर्चा सगळीकडे ऐकू येऊ लागली. उच्च पातळीवरनं असणाऱ्या महिला मंडळांची तर सयाजीरावांना भेटायला रिगज लागली होती. याचा फायदा सयाजीला भावी राजकीय क्षेत्रात होणार होता. लग्न होऊन महिना उलटला तरीही अभिनंदनासाठी रीग चालूच होती.
एक दिवस सोप्यातच अण्णानं शेवंता गप्पा मारीत बसली होती. अण्णानंच विषय काढला. अगं शेवंता, तुला मी यापूर्वी म्हटलं नव्हतं का की पमाची काय बी काळजी करू नकोस, तिचं भविष्य उज्ज्वल आहे. वय की हो, खरंच झालं की तुमचं भाकीत. अगं भाकीत कसलं, सयाजी आणि पमाची चुळबुळ मला लग्ना अगोदरपासून दिसत होती. पर संयम ठेवून खानदानी घरच्या सयाजीनं कुठली आगळीक केली नव्हती. अर्जुनवाडीवरनं पमाला आणल्यापासनं सयाजीच्या आपल्या घरची वहिवाट पुन्हा पुन्हा चालू झाली होती. त्यासाठीच मी तुला सांगितलं होतं की पमाची काळजी करू नकोस म्हणून. इकडं वसंता बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी अर्ज विनंत्या करीत होता. चांगल्या ठिकाणी इंजिनियर म्हणून नेमणुकीसाठी धडपडत होता. पण चांगली संधी कुठं मिळत नव्हती. नोकरीची ऑफर यायची, पण ती वसंताला पगार आणि खातं पसंत नसायचं. अचानक एके दिवशी सकाळी सकाळीच वसंताच्या नावावरला खोटा आला. जिल्ह्याला सार्वजनिक बांधकाम विभागात इंजिनियर म्हणून नेमणुकीसाठी इंटरव्ह्यूला बोलावण्यात आलं. अण्णानं कुतूहलाने विचारलं, काय राहाय वसंता? काय नाही, नोकरीसाठी इंटरव्ह्यूला बोलावलं जिल्ह्याला. अण्णाच्या चेहऱ्यावर तेज आलं. अण्णानं शेवंतालाही बोलावून सांगितलं, बघ लेकराला नोकरीसाठी पत्र आलंय बघ. शेवंताही आनंदित झाली. तेवढ्यात वसंता म्हणाला, अजून नेमणूक झालेली नाही, आत्ता इंटरव्ह्यूला बोलावलंय. म्हणजे काय रे वसंता? अगं आई, नेमणूक अजून पुढं आहे. इंटरव्ह्यूमध्ये पास झालं तरच नोकरीवर घेतात. असं होय म्हणत शेवंतानं अण्णा हिरमुसले होऊन आपल्या उद्योगाला गेले. पुन्हा 8 दिवसात झाल्या इंटरव्ह्यूमध्ये वसंता पास झाला होता. नेमणुकीचं पत्र आलं. वसंतानं पत्र अण्णासमोर देत आई वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. सयाजीलाही त्याची खबर वाड्यावर समक्षी जाऊन ताबडतोब दिली. दुसऱ्या दिवशी कामावर रुजू झाला. इकडं पमाचा संसार बहरत चालला होता. मोकळ्या मनाची जाऊबाई पमाला सांभाळून घेत होती. चुकलं माकलं पदरात घेत होती. सासू नसल्यामुळं जाऊबाईनं सासू आणि आईची भूमिका निभावली होती. रणजित भाऊही अगदी बहिणीसारखी माया लावत होते. त्यामुळं पमा एकदम सुखात नांदत होती. अधनंमधनं अण्णा किंवा वसंता वाड्यावर येत जात होते. कधी कधी कंटाळा आला तर पमा सयाजीला घेऊन माहेरच्या घराकडे भेट देत होती. अण्णा आणि शेवंताच्या डोक्यावरलं एक मोठं ओझं कमी झालं होतं. लग्नानंतर 2-3 महिने उलटलं आणि एके दिवशी सकाळी सकाळी तात्या गेल्याची बातमी गावभर पसरली. गावावर एकदम शोककळा आली. सारा गाव दुःखात बुडाला. गावाचा आधारवड असलेला तात्या दृष्टीआड झाला होता. स्वातंत्र्य सैनिक असल्यानं जिल्ह्याच्या मुलकी अधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून अखेरचा निरोप दिला. तात्या अनंतात विलीन झालं. वसंता आता नोकरीवर रुजू झाला होता. बऱ्यापैकी पगाराची नोकरी असल्यानं आणि कामाचा व्याप असल्यानं वसंताला गावी ये जा करणं शक्य नव्हतं. त्यामुळं जिल्ह्यालाच खोली घेऊन राहणं वसंतानं पसंत केलं होतं. आता पहिल्यासारखा जेवणाचा डबा देणं शेवंताला शक्य नव्हतं, कारण साथीला पमा नव्हती. शेवंत आता घराचा रामरगाडा एकटी वडत होती आणि वसंताला आता चांगला पगार असल्यामुळं त्यानंही खानावळीत खाणं पसंत केलं होतं. बघता बघता 6 महिने उलटलं. आता वसंताच्या लग्नाचा विचार पुढे येऊ लागला. पण अजून बिनूचं लगीन झाल्याबिगर वसंताचं लगीन करणं योग्य नव्हतं. त्यामुळं अण्णा आता बिनूच्याही लग्नासाठी स्थळ शोधित होता. बिनू अंगापिंडानं धडधाकट, पण थोडकी जमीन, त्यामुळं लगीन जमीत नव्हतं. पण वसंताचा घराला मोठा आधार असल्याचं अण्णा पै पाहुण्यांनी सांगत सुटला होता. त्यामुळं पाहुणे मंडळी थोडा विचार करीत होती. काही मंडळी अण्णाला म्हणायची, एक वसंताचं जमतंय तर ठरवून घे जा, नंतर बिनूचं ठरलं की दोघांचं एकाच मांडवात लगीन उरक जा, असाही सल्ला देत होती. आणि झालंही अगदी तसंच. इचलकरंजीतली मुलगी वसंतासाठी पसंत करून लग्न ठरवलं. मुलगी रूपानं देखणी होती. वसंताला आणि त्याच्या हुद्द्याला शुभून दिसणारी होती.
दरम्यान शिवगावातली बाजी खताच्या भावकीतलीच पण गरिबाघरची मुलगी बिनूला करायचं अण्णानं निश्चित केलं आणि दोघा भावांची एका मांडवात लग्न लावून दिली. लग्नाचा सारा खर्च वसंतानं केला. कशाची उणीव भासू दिली नाही. दिवस लागून दिवस जात होते. इकडं वसंतानं जिल्ह्याला नवीन फ्लॅट घेऊन नवीन संसार थाटला होता. वसंताची बायको उर्मिला बड्या नोकरदाराची लेक असल्यामुळं सासरच्यांशी थोडं फटकून वागू लागली होती. गावाकडं वरचेवर सणासुदीला जाणं तिला आवडत नव्हतं. तिच्या माहेरी फक्त आई वडील आणि एक भाऊ. अशा 4 माणसांच्या खुराडासारखा संसार. त्यामुळं दीर नणंद सासू सासरं यांचं तिला मत्सर वाटायचा. त्यामुळं ती वसंताला घेऊन सणासुदीला शिवगावला याचं टाळू लागली होती. त्यातनंच वसंताचं आणि तिचं सारखं खटकं उडत असायचं. गावाचा आणि अण्णाच्या घराचा उद्धार करायचा ध्यास घेऊन शिक्षण पूर्ण केलेला वसंत हतबल होत चालला होता. अशी 2 वर्ष होऊन गेली. अजून सदाचं लगीन बाकी होतं. याचाही घोर अण्णा आणि वसंताला लागून राहिला होता. एका पायानं आधू, त्यात तुटपुंज उत्पन्न, पोरगी तर कोण देणार ह्याची हुरहुर होती. त्या जमेची बाजू होती ती सदाच्या स्टेशनरी दुकानाची. कसं तरी घरचं तेलमीठ भागवायपुरतं मिळत होतं त्या दुकानातनं. कधीकधी वसंताला वाटायचं एखादं मोठं जिल्ह्याला स्टेशनरी दुकान घालून द्यावं. सदाला आपल्या जेवणाच्या डब्याच्या विषयातनंच पोराच्या आयुष्याचं मातेरं झालंय. तेव्हा आपण त्याचा उद्धार करावा आणि पातकातनं मोकळं व्हावं. मग एक दिवस उर्मिलासमोर तसा विषय मांडला त्यानं. तर तिनं फार मोठा आकांड तांडव केला. म्हणाली, सारा पगारच डोंबलावर घाला जावा की मुडद्यांच्या. आपल्याला मुलं बाळ होतील त्यांना काय वाऱ्यावर सोडायचा विचार आहे काय? त्या रांडच्यांच्या पायात नोकरी धरली आहे का तुम्ही? तसं असलं तर लगीनच का केलं माझ्याशी? अख्खा दिवस हुज्जत घालीत राहिली उर्मिला. वसंत हताश होऊन राहिला. तांबडं फुटल्यापासून गुराढोरांची उसाबर करून उन्हातानात थंडी वाऱ्यात घाण्याच्या बैलागत कामाला झुपला बिनू. गावाचा रोजगार करून थकून भागून आल्यावर घरातला स्वयंपाक भांडी कुंडी करणारी आणि काबाड कष्ट करून गरिबीच्या फाटक्या तुटक्या धडुक्यात संसार करणारी वृद्ध आई. एक पाय वळत घरासाठी धडपडणारा सदा. काबाड कष्टान आणि धाडसानं गरिबीवर मात करून घराचा घरगाडा चालवणारा अण्णा. साऱ्यांनी वसंताच्या शिक्षणासाठीच हाल सोसले होते. पै पै गोळा करून शिक्षणासाठी वापरला होता. कोडी घाण ठेवली होती. त्याच्या उत्पन्नाच्या भरपाईसाठीच आईवडिलांनी रोज गावाचा रोजगार वाट्याला आला होता. कोडीचं उत्पन्न संसारला असतं तर रोजगाराला जायला लागलं नसतं आईला. या साऱ्या गोष्टी वसंतासमोर विद्युत तरंग जावत तसंच तरंगत जात होत्या. पण इलाज नव्हता. बायकोपडं त्याचं काही चालत नव्हतं. इकडं पमाचा मातृ संसार सुरळीत चालू होता. तिला एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 अपत्य झाली होती. त्यामुळं पमाचा घोर मिटला होता. तात्या गेल्यापासून सयाजीराव रणजित भाऊ दोघांनी तात्यांचा वारसा चालवला होता. गावात अडलं नडलं बघत होते. एकमेकांच्या विचारानं सारा कारभार बघत होते. आता झेडपीच्या निवडणुका लागल्या होत्या. जिल्ह्यावरनं नेते मंडळी कार्यकर्ते शिवगावला ये जा चालू होती. सयाजीचंही जिल्ह्याला जाणं येणं वाढलं होतं. सर्व पक्षीय आमंत्रणं येत होती. पण सयाजीच्या मनात वेगळाच विचार चालू होता. सारेच्या सारे मतलबी आणि ढोंगी आहेत. निवडणुकीपुरती जनतेला आणि शेतकऱ्यांना गाजर दाखवतात. निवडणूक झाली की वडापच्या मार्गावर जातात. त्यासाठी साऱ्यांना धडा शिकवायचा तर शेतकरी पहिला समृद्ध झाला पाहिजे. कमी खर्चात जादा उत्पन्न कसं घेता येईल यासाठी अभ्यास वर्ग नेमून अधिवेशनं घेऊन रान उठवलं तर जनकल्याण होईल. सरकारचा 1-1 रुपया शेतकऱ्याने सामान्य कुटुंबापर्यंत पोचला पाहिजे. त्यासाठी इतर पक्षांच्या वळचणीला गेलं तर काय बी पदरात पडणार नाही. एखाद्या कार्यक्रमात जेवणाच्या पंक्तीला उशिरानं आलेल्या माणसांना जसं जेवायला आगतीनं बसवित्यात तशी आम्हालाही मुरली राजकीय मंडळी वडापच्या पंक्तीत बसविल्याशिवाय राहणार नाहीत. मग त्यासाठी स्वतंत्र पक्ष स्थापून झेडपीत बहुमतानं निवडून यावं लागेल. असा विचार सयाजीच्या मनात घोळू लागला.
मग एक दिवस स्वतंत्र पक्ष स्थापण्याचा विचार शिवगावातल्या सवंगड्यांसमोर बोलून दाखवला. त्याबरोबर 1001 माणसं गोळा झाली. सहाऱ्याने शिवमंदिरात मिटिंग घेतली. सर्वानुमते जनसमृद्धी पार्टी या नावाचा पक्ष स्थापन केला. हा हा म्हणता जिल्ह्याला बातमी गेली. जुनी नेते मंडळी हवालदिल झाली. नलवडे घराण्याचा जिल्ह्यावर असलेला वचक आणि भरीसभर निस्पृह तगडा निर्भीड व्यक्तिमत्वाचा सयाजीसारखा शिलेदार म्हटल्यावर सारे राजकीय पक्ष कासावी झाले. काही पक्षांनी युती करून सयाजीला आणि त्यांच्या संघटनेला धूळ चारायचा प्रयत्न केला, पण झालं उलटच. प्रत्येक निवडणुकीत तीच आश्वासनं, तेच चेहरे, तीच खाबुगिरी करणाऱ्या मंडळीचा जनतेला वीट आला होता. त्याचा परिणाम असा झाला, बहुमतानं सयाजीरावांच्या जनसमृद्धी पार्टी पक्षाच्या बहुमतानं जागा निवडून येऊन भरघोस यश मिळालं. इथंही सयाजीरावांनी किंग न होता किंगमेकरची भूमिका पार पाडली. शिवगावच्या सरपंच पदावर असलेल्या आनंदराव खोत या उमद्या उमेदवारास सरपंच पदाचा राजीनामा देऊन झेडपी निवडणुकीत निवडून आणून झेडपी अध्यक्षपद बहाल केलं. आता स्वारी आमदारकीच्या निवडणुकीसाठी आणि शेतकऱ्यांच्या त्याचबरोबर जनकल्याणाच्या पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागली. आमदारकीचं स्वप्न होतं ते सत्यात उतरवायचं होतं त्यांना. त्यांनी आता शेतकरी बंधूंसाठी झेडपी माध्यमातून कृतीविषयक प्रदर्शन भरवायचा सपाटा चालू केला होता. हा हा म्हणता जिल्ह्यात पोराठोरांपासून अबाल वृद्धांपतूर सयाजी प्रसिद्धीला येत होता. एक निस्पृह निडर जनकल्याणाची आस असलेला माणूस असा परिचय होत गेला. ठिकठिकाणी सभा मेळावे घेऊन पक्ष व संघटना मजबूत केली. निस्वार्थीने जनकल्याणासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याची फौज तयार केली. सर्व ताकदीनिशी आमदारकी लढवायचा इरादा ठेवून तयारला लागला. यामध्ये त्याची एक खासियत अशी होती, ती म्हणजे निर्गर्विष्ठपणा. त्यामुळं आम जनतेनं गोरगरिबांच्या झोपडी पातूर जाऊन अडलं नडलं बघायचं, जनतेच्या समस्या सोडवायच्या. वेळप्रसंगी सरकारी दरबारात जाऊन अधिकाऱ्यांना गाराणी मांडायची आणि समस्या सोडवायच्या. याविषयीचं बाळकडू सयाजीरावांना उपजतच मिळालं होतं. उलट आजचं बडं नेतं महागड्या गाडीतून खाली उतरून कधी जनतेत मिसळत नव्हतं. सामान्य जनतेच्या समस्या ऐकायला त्यांना वेळ मिळत नव्हता. सयाजीरावांनी आता जिल्ह्याला पक्ष कार्यालय काढलं होतं. तिथं रात्रंदिवस जनतेची सेवा करायची आणि त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यावर वचक ठेवून पक्षाचा कारभार सुरळीत चालवून पक्षवाढीसाठी प्रयत्न करायचा सपाटाच लावला. त्यामुळं आमदारकीची माळ सयाजीरावांच्या गळ्यात पडणार आणि जनसमृद्धी पक्ष उभारी घेणार अशी आम जनतेची मनोमन खात्री होत राहिली. इकडं सदाच्या लग्नाच्या विषयातही सयाजीनं लक्ष घातलं होतं. बरेच दिवसाच्या अथक प्रयत्नातून शेजारच्या दानविशी गावच्या एका गरीब कुटुंबातली मुलगी सदासाठी करायचं अण्णानं आणि सयाजीनं ठरवलं. सदाचं कसं बसं लग्न उरकून टाकलं. बिनू आणि सदाचा प्रापंचिक गाडा सुरू झाला. तो बी फाटक्या तुटक्या संसाराचा. पण अण्णा म्हणायचा, गरिबीत एक वेगळं समाधान असतंय. कारण गरिबीत अतिकष्टामुळे झोपाची काळजी नसत्या. नीट झोप झाली की मन आणि शरीर समाधानी राहतंय. अण्णा मात्र आता पुरता थकला होता. कामधंदा रानात जाणं येणं बंद झालं होतं. शेवंताही सुना आल्यामुळं थोडी विश्रांतीवरच होती. अधूनमधून सुनांसाठी उठून धडपडायची, पण शरीर साथ देत नव्हतं. थोडंसं काम केलं की मुरगाळून पडायची. सुनाही गरिबाघरच्या असल्यामुळं समाधानी होत्या. बिनूचं बैलाचं भाडं करायचं काम अजून सुटलं नव्हतं. ते अजून बैलामागनं राबतच होता. सदा स्टेशनरी दुकान सांभाळत होता. गरिबीचा का असना पण छान संसार चालला होता. त्यातच बिनूलाही आता एक मुलगी झाली होती. त्यामुळं घर सारं हसरं वाटत होतं. दरम्यान 2-3 वर्षाच्या काळात वसंतालाही एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 अपत्य झाली. त्यांची बाळंतपणं सासरकडं न करता उर्मिलानं माहेरातच केली होती. कारण सासरकडच्या दारिद्र्यात पिचत पडल्या खटाल्याच्या घरात कोंडमारा व्हायचा. कशीबशी सदाच्या लग्नासाठी म्हणून शिवगावला आणली होती उर्मिलाला. अण्णांचा मात्र वसंताच्या पोरावरनी फार जीव होता. पर ग्रामीण गावंढळ
फाटक्या तुटक्या कपड्यातला अण्णा फ्लॅटवर आलेला उर्मिलेला अजिबात आवडत नव्हता. कधी कधी उर्मिलेलाच वसंता समजून सांगायचा प्रयत्न करायचा. कधीतरी अण्णा फ्लॅटवर आल्यावर उर्मिला आदळापट करायची, पोरासनी विनाकारण धोपाटा घालायची, अण्णाकडे बघून नाक मुरडायची. जेवणाचं सोडा, पण कधी कपभर चहा देखील देत नसायची. या साऱ्या गोष्टी धूर्त आणि धोरणी अण्णाच्या लक्षात आल्या वाचून राहतील तर शपथ. या गोष्टी अण्णांच्या लक्षात आल्यामुळं अण्णानं फ्लॅटवर येणं जाणं सोडून दिलं. वसंतालाही आता शिवगाव परकं वाटू लागलं होतं. बायकोच्या पूर्ण अधीन म्हणल ती पूर्व दिशा याप्रमाणे वागत होता. एक दिवस उर्मिलेनं हट्ट धरला आणि खड्या सुरात वसंताला सांगितलं, हे बघा, तुम्हाला गावाकडची सारखी वड आहे तर घराला लागून 2 गुंठ जागा आहे ती वाटून घेऊ. टुमदार बंगला बांधू तिथं. मग मात्र मी सणावारला येईन बघा गावाकडं. 2-4 दिवस राहायला बी होईल आपल्याला गावाकडं. पोरांची उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टीची पिकनिकसारखी सोय होईल आपली. पर मी काय तुमच्या बाच्या फाटक्या तुटक्यानं जुनाट मोडक्या घरात यायची नाही. यावर वसंतालाही बायकोचं म्हणणं पटलं होतं. त्यानिमित्तानं तर गावाकडचं जाणं येणं होईल. पोराबाळासनी खेड्यापाड्याची उमस तरी येईल. नाहीतर बटाटं कांदं कुठल्या झाडाला लागत्यात का कारखान्यात तयार होत्यात, त्याचबरोबर आंबा पेरू कसं उगवत्यात याची तरी माहिती होईल. असा विचार करत वाटणी मागायच्या इराद्यानं शिवगावचा रस्ता धरला. मोरल्या रविवारी नोकरीवर सुट्टीच्या दिवशी शिवगावात पोचला. बिनू आणि सदाच्या फाटक्या पर सुरळीत चालल्या संसारात दुधाचा मिठाचा खडा टाकावा तसा वसंतानं सोप्यात येऊन वाटणीचा विषय काढला. दुपारच्या पारी सोप्यात खाटावर पोहडलेला अण्णा खाडकन उठूनच बसला. दिमाकाच वसंता साऱ्यासनी सांगू लागला, अण्णा, घरादाराच्या वाटण्या कराव्यात आता. कवा तर वाटण्या ह्या होणारच आहेत की. तसं टायमाला वेगळे झालं की प्रत्येकाचा संसार सुरळीत चालेल बघा. वसंतानं अण्णाला सल्ला दिला. आधीच वसंतावर नाराज झाला अण्णा म्हणाला, बरं, आज्याला नातू शिकवायला लागलायस की बाबा. अरे, घरादारानं तुझ्या शिक्षणापायी हाडाची काढं केली. आम्ही सारे नाचारगत सुसून तुला लहानाचा मोठा केलाय. तुला कुठं कुठं म्हणून कमी पडू दिलं नाही आम्ही. थोरल्याला तुझ्या शिक्षणाच्या पायात शाळेतनं काढून घाण्याच्या बैलाग्यात बैला मागं लावला. त्यानं बी साऱ्या गावाची भाडी केली. वारा थंडी हाल हाल सुसून पाटची चांदणी उगवल्यापासनं रात्री गाव सारं झोपुस्तवर उद्योग करून पैसा उभा केला. रानं घाणवत टाकली. तुनमुनू करून तुझ्या शाळेच्या डोंबलावर पैसा वतला. पैशाच्या जिकरीतनं लेकीच्या पहिल्या संसाराचा खेळ मांडला. तवा तू मोठा इंजिनियर होऊन राहिलास, तवर आता वाटणी करायच्या बाता करतोयस. तू काय करणार बाबा, तुझं बी काय चुकलं नाही. ती बया बसल्या की जिल्ह्याला फलाटात, ती तिथनं ऑर्डरी सोडती आणि तू पाळतोयास. तू तरी काय करणार म्हणा. आता तुला हे बी सांगतोय, ध्यानात ठेव आयुष्यभर. बायको पोरासंग सुखचैनीत राहून त्यांना सुखवस्तू ठेवून समाजाचं आणि घरच्यांचं देणं फिटत नाही बघ वसंता. तुम्हासारख्या हुद्देवाल्यांना ज्या समाजानं घडीवलंय, घरच्यांनी तर खस्ता खाल्यातच, पण त्याचबरोबर या सभोवतालच्या समाजानेही थोडं का होईना तुम्हाला हुद्द्यावर नेऊन ठेवायसाठी यांना त्या मार्गाने हातभार लावलाय बघ. याचं भान ठेव. बायका पोरासंग चैनीत जीवन जगवायसाठी का घरच्यांनी आणि या समाजानं तुम्हाला मदत केलेली नाही. थोडी ना थोडी तुमच्यासारख्या माणसाकडनं घरच्या परमानच समाजालाही तुमच्या मदतीची अपेक्षा असते बघ वसंता. आता तू म्हणशील माझ्या हुद्द्याचा आणि शिक्षणाच्या विषयाशी समाजाचा काय संबंध. अरे, परोपकारानं समाजानं आम्हाला मदत केली, तेव्हा आम्ही तुमच्यासारख्या साहेब लोकांना शाळेबरोबरच जगायलाही शिकवलंय. हवं तर जगवलं म्हण की. कारण समाजच माणसं घडवीत असतोय. याची परीक्षा घ्यायची असेल तर डोंगरात एकटा राहून बघ. प्रत्यक्ष डोंगरात राहू नकोस.
फक्त कल्पना कर, म्हणजे मग समाज तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी काय करतो हे ध्यानात येईल तुझ्या. पण हे सगळं सांगणं म्हणजे आळवावरचं पाणीच की. कारण तुमच्या घरामोरल्या दिव्यानं शेजाऱ्यांचा बंगला घर उजळून दिसतंय, म्हणून तुमच्या अंगणातला दिवा इजवून अंधारात चाचपडणारी ही हुद्देवाली तुमची पिढी. तुम्हाला काय सांगून कळणार आणि पटणार नाहीत या गोष्टी. आणि हे बघ, वाटण्याच करायच्या आहेत तर त्या काय अशा घे घोड्या पी पाणी अशा होईत नाहीत बघ. त्यासाठी 4 माणसं जमवाय पाहिजेत. तवा मोरल्या आयतवार ये जा बघू काय करायचं वाटण्यांचं ते. वसंत पण गुडघ्यावर दोन्ही हात बांधून खाली मान घालून सुन्नपणानं अण्णाचं म्हणणं ऐकत होता. हू की चू नाही केलं, कारण अण्णा उद्वेगानं बोलत होता. ते सारं वसंताला पटत होतं, पण इलाज नव्हता रणरागिनी मुरं. शेवटी सारं ऐकून घेतलं. हताश होत बरं आहे म्हणून वसंता उठला. जाता जाता खिशातनं 2-2.5 हजार रुपये काढलं. पैसे खाटीवर अण्णाच्या उशेखाली सरकवत म्हणाला, तुमच्या आणि आईच्या दवापाण्यासाठी उपयोगी पडतील, तवा असू देत हे पैसे. असं सांगून वसंता जोता उतरू लागला. तेवढ्यात अण्णानं खोचकपणानं विचारलं, त्या बाईची परवानगी घेतली आहेस का पैसे द्यायला? नाहीतर उगाच तुझ्या संसारात धुडगूस न गे. बऱ्याचदा फ्लॅटवर अण्णाने सुनबाईचा किरकोळ कारणावरून रुद्रावतार बघितला होता. वसंता निघून गेला खरा, पण अण्णानं धसकाच खाल्ला. अण्णाचं धाबस धन आणलं. आधीच उतार वय आणि त्यात शुगरचा त्रास, त्यामुळं अण्णा अधिक अस्वस्थ झाला. दरदरून घाम फुटला. तिने संजाला गावातल्या डॉक्टरांकडे तपासून आणलं. डॉक्टरांनी सांगितलं तणावानं साखर वाढली आहे. उपचार करून अण्णाला घरी पाठवलं. इकडं वसंता रात्री फ्लॅटवर पोचला. बेल वाजवली. उर्मिला स्मित करीत दरवाजा उघडीतच म्हणाली, झाल्या का वाटण्या? काय म्हणाला अण्णा? नाही झाल्या वाटण्या, पुढच्या रविवारी बघू असं सांगितलं अण्णांनी. वसंता नाराजीनंच म्हणाला, ठीक आहे, पुढचा रविवार तर पुढला रविवार, आणि 8 दिवसांनी जावा, पण वाटणीचा विषय संपून या. का ग उर्मिला, एवढी काय घाई झाली तुला वाटणीची? उर्मिलेनं दटावणीच्या सुरात स्पष्ट सांगून टाकलं, तुम्हाला गावाकडे कवा ये जा करण्यासाठी म्हणून मोकळ्या जागेत टुमदार बंगला बांधू आणि आपल्या वाट्याला येणारा जमिनीचा हिस्सा विकून आपल्याकडलं थोडं पैसे घालून जिल्ह्याच्या ठिकाणी मस्त बंगला बांधू. आता या फ्लॅटमधलं जगणंही असंही वाटू लागले मला. यावर पुढला अनर्थ टाळण्यासाठीच वसंता गप्प झाला. वसंतानं 2 घास पोटात घातलं. विचार करतच अंतरुणावर लोळत पडला. कारण प्रतिकार केला तर ही बाई आकांड तांडव करतीया. नेहमी भांडणं चालू झाली की फ्लॅटमधील सारी टकमक बघायची, पण ही बाया काय थांबायचं नाव घेत नसायची. यामध्ये फ्लॅटच्या सोसायटीच्या मॅनेजरने बऱ्याच वेळा मध्यस्थी करून दोघांचं भांडण सोडवलं होतं. त्यांचा वाद दुसरा कोणताही नसायचा. घरच्यांना वसंतानं रसद पुरवू नये एवढाच वाद असायचा. आजही हेच झालं. वसंता गावाकडनं येऊन बिछाण्यावर आडवा झाला पाहून नेहमीप्रमाणे उर्मिलेनं पॅन्टीचं किसं चाचपलं. 5,000मधलं 2,500 रुपये कमी होतं. आणि मग काय, उर्मिलेनं वसंताला उठवून जा विचारू लागली, गावाकडे जाताना मी 5,000 रुपये तुमच्या खिशात बघितलं होतं, त्यातलं 2,500 रुपये कमी कसं झालं? कुणाला न कशाला दिलं पैसे, खरं सांगा. यावर वसंताही उद्वेगानं म्हणाला, आईबाच्या आजारपणासाठी ठेवून आलोय अण्णाकडं 2,500 रुपये. यासाठी गेला होता का गावाकडं? वाटण्या नाहीत त्या नाहीत, त्यात असला उद्योग करून आलाय होई? उर्मिलेनं कालीचं रूप घेऊन आकांड तांडव केला. हे मात्र वसंताला आता असह्य झालं. इकडं आड आणि तिकडं हिर असं झालं होतं वसंताला. रात्रीचं 10 वाजत आलेलं. वसंतही आता निर्भीड झाला.
रागाच्या भरात गाडी काढली, तडक दारूच्या बारमध्ये शिरला. कधी नाही ते ढसाढसा दारू प्यायला. नशा खूप झाली. समोरचं दिसायचं आणि कळायचंच बंद झालं होतं. बारमध्येच काही ओळखीच्या इस्मानी गाडीसह वसंताला फ्लॅटवर आणून सोडला आणि तेव्हापासून वसंता दारूच्या अधीन झाला. पुढं 8 दिवस कसंबसं वादातच गेलं. रविवार उजाडला. वसंतही शिवगावला जायच्या तयारीत होता. पण तेवढ्यात उर्मिलेला दम निघाला नाही. म्हणाली, आज रविवार हाय, शिवगावला वाटण्यासाठी जायचं हे ठाऊक आहे ना? वय तिकडंच चाललोय. पायात वाहनं अडकवत वसंता म्हणाला, थांबा जरा, कशा कशा करणार हायसा वाटण्या? वसंताला उर्मिला थांबवत म्हणाली, कशा म्हणजे 2 डाग आहेत. मळ्याची 3ऱ्या हिश्श्यानं अर्धा एकर येत्या वाटणीला आणि गारमाळाची अर्धा एकर येत्या. वसंतनं हिशोब सांगितला. पर लगीन ठरवताना चांगली 6 एकर जमीन तिघांच्या वाटणीला येत्या म्हणून सांगितलं होतं की तुमच्या अण्णानं. मग 2 एकर तरी जमीन वाटणीला यायला हरकत नव्हती. उर्मिला कडाडली. वय खरं कोडीची जमीन घाणवट आहे की, ती माझ्या शिक्षणासाठीच घाणवट ठेवल्या की. का? त्यातलं घाणवटीतलं पैसे काय थोडं वापरलं असतील की अण्णानं प्रपंचाला. उर्मिला तावानच म्हणाली. यावर वसंता निशब्द झाला. मग असं करा, घाणवट टाकलेली जमीन तुम्हीच पैसे भागवून आपल्या नावावर होत्या का ते बघा जावा. उर्मिलेनं सल्ला दिला. वाग वाह, चांगला सल्ला द्या लागलीस की. गावातली लोक तोंडात शेण घालतील की तुझ्या बी आणि माझ्या बी. तुझ्या कसलं घालतात म्हणा, तू का फिरकायची नाहीस गावाकडं. मलाच गावाला तोंड द्यायला लागेल की. दिवसभर दोघांचा वाद सुरू झाला. या रविवारचं शिवगावला जाणं वसंतानं रद्द केलं. दरम्यान उर्मिलानं वकिलांची भेट घेतली. घाणवट ठेवल्या कोडीच्या रानाची विल्हेवाट कशी करायची याचा प्लॅन केला. वकिलाच्या सल्ल्यानुसार घाणवट ठेवलेली जमीन आपलं पैसे घालून वसंताच्या नावावर बेचनपत्र करून सावकाराच्या ताब्यातनं जमीन सोडवायचा घाट घातला होता उर्मिलानं. आणि वसंतालाही तसं पटवून दिलं होतं. सावकार खाण्यापरीस आपल्या भावानं जमीन खाल्ली म्हणून काय बिघडलं, असा घाट घालून वसंताला पुढल्या रविवारी सकाळी लवकर पिटाळा शिवगावला. सकाळी येरवाळीच वसंता दारात बघून अण्णानं सोप्यातनंच वसंताला आत बोलावलं. सांगितलं, वाटणीसाठी पंच म्हणून 2 माणसं बोलीव, म्हणजे आजच विषय संपवून टाकू. आता पंच म्हणून कुणाला बोलवायचं अण्णा? वसंतानं विचारलं. हेच की, एक बाजी खोत अजून हिंडतोय फिरतोय. एक तुझ्या नानाला सांग आणि बाहेरचा म्हणून श्यामू अण्णाला एक सांग जा. सयाजीला सांगितलं तर? अरे सयाजी आता तुझा दोस्त राहिला नाही. त्यो पाहुणा माणूस, त्यात भनीचा नवरा, त्यो कसा भाग घेईल वाटणीच्या कामात. हे ऐकून वसंताचं मन खिन्न झालं. तडक उठला. बाजी खोताच्या आणि श्यामू अण्णाच्या घरी जाऊन निरोप दिला. सांच्याला वाटण्या करायच्यात असं सांगून आला. तसंच मोहरं जाऊन सयाजीची वाड्यावरच गाठ घेतली. दिलखुलास मन मोकळ्या गप्पा मारल्या. सयाजीनं आपल्या राजकारणातलं किस्सं सांगितलं, तर वसंतानंही आपल्या नोकरीतलं किस्सं सांगितलं. सोबत पमाई अधूनमधून सहभागी होत होती कामाच्या सवडीतनं. चांगल्या 2-3 तास चर्चा झाल्या, पण वसंताला मात्र राहवलं नाही. अखेर वाटणीचा विषय आणि उर्मिलाचं वागणं यावर तासभर चर्चा झाल्यानंतर मात्र सयाजीची गाडी रुळावरनं घसरलीच. सयाजीच्या बोलण्यातला सूर आता बदलला होता. आता मात्र मेहुण्याच्या नात्यानं आणि मैत्रिणीच्या नात्यानं न बोलता राजकीय हुकमतीच्या सुरात वसंताला उपदेश चालू होता. हे बघ वसंता, गावाचा तसंच घराण्याचा उद्धार करायची भाषा बोलणारा वसंता, तू अचानक असा कसा काय वागायला लागलायस? दारिद्र्यात पिसत पडलेल्या भावंडांना, आईवडिलांना आधार द्यायचं सोडून तुझ्या डोक्यात असलं कसलं रखुळ शिरलंय? तुझ्यावरचा विश्वास पुरता उडाला बघ.
सयाजी उपदेश करीत असताना मध्येच थांबवत वसंता म्हणाला, हे बघ दादा, मला इकडं आडन तिकडं हीर झाल्या. आरोपीला कोपच्यात घालून पोलिसांनी लाथा बुक्क्या घालाव्यात असा प्रसंग आलाय. इकडं बायकोचं ऐकलं नाही तर संसार मोडतोय. तिकडं तुझं आणि अण्णांचं नाही ऐकलं तर गाव अंगावर येतोय. यावर सल्ला म्हणून तुझ्याकडे आलोय बघ. डोळ्यांच्या कडा पाणवल्या. सुरात वसंता घेवरून म्हणाला, आता मात्र सयाजीची पंचायत झाली होती. नातेसंबंधातून उर्मिलाची समजूत काढणं सयाजीला शक्य नव्हतं. यावर बघू, होऊ द्यात वाटण्या, पुढच्या पुढं काहीतरी मार्ग काढू, असं म्हणून त्यानं वसंताला निरोप दिला. धन्यवाद. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.